नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र नंदिनी घर सोडून आपल्या माहेरी निघून गेलेली असते, परंतु काव्या मात्र आता त्याच घरात राहते. तर दुसरीकडे मात्र इकडे पिहू बसलेली असते. तेवढ्यात तिला मोबाईलमध्ये दिसतं की त्या दोघांच्या अफेअरची चर्चा अगदी व्हायरल झालेली आहे आणि हे नक्कीच रम्या आणि वसुंधराचं काम असणार. दुसरीकडे मात्र आता जीवा आणि सोबत मानिनी हे ह्याच विषयावर बोलत असतात आणि ते फारच आता टेन्शनमध्ये असतात. त्या दोघांचं टेन्शन बघून मात्र तिथे उभे असलेले रम्या आणि वसुंधरा यांना प्रचंड आनंद होत असतो. इतक्यात मात्र पत्रकार सरळ घरामध्ये आत घुसतात. पार्थ त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु ते कोणाचंही काही ऐकत नाही आणि सरळच आत जातात. थेट आत गेल्यावर मात्र पार्थ त्यांना विचारतो, "तुम्हाला काय हवं आहे?" तेवढ्यात मानिनी तिथे पोहोचते आणि मानिनीला मात्र अत्यंत खूप चुकीचे प्रश्न ते विचारू लागतात, कारण त्यांना काव्य आणि जीवाच्या अफेअरबद्दल कळलेलं असतं. म्हणून आता ते अनेक प्रश्न मानिनीला विचारू लागतात. तर दुसरीकडे सुद्धा आता मानिनी तिथे प्रश्नांना उत्तरं देत असते, परंतु आता पत्रकारांचे असे प्रश्न असतात की ते अक्षरशः "काय विचारता आहे तुम्ही? कळतंय का तुम्हाला?" असं म्हणते. तर इतक्यात मात्र तरीही पत्रकार थांबत नाही, परंतु आता त्यांचे अनेक असे प्रश्न विचारल्यावर पात मात्र प्रचंड चिडतो आणि एकदम शांत बसायला पत्रकारांना सांगतो. आता मात्र त्याचा राग खूपच अनावर झालेला असतो. इतक्यात मात्र हा सगळा काय प्रकार सुरू आहे असं बघायला आता जीवा खाली उतरून येतो आणि जीवाला हा घडलेला सगळा तमाशा दिसत असतो. पत्रकारांनी मात्र त्याच्या घरच्यांना दोघांच्या प्रेमसंबंधाबद्दल त्रास द्यायला सुरू केलेला असतं आणि हे मात्र आता जीवाही बघू शकत नाही, कारण जीवा आधीच खूप रागीट स्वभावाचा असतो. तर मात्र जीवा पत्रकारांना बघून अजूनच चिडतो आणि तो काही न पुढचं ऐकून घेता आता पत्रकारांशी वाद घालू लागतो. तर इकडे पार्थ मात्र आता शांत बसलेला असतो, कारण जीवा मात्र त्यांच्याशी बोलत असतो आणि जीवा आणि पार्थ हे दोघेही जण पत्रकारांना अडवण्याचा खूप प्रयत्न करतात, परंतु पत्रकार मात्र आपलं काम करत असतात आणि या गोष्टीचा फायदा मात्र आता पुन्हा एकदा रम्या आणि वसुंधरा करणार असतात. दुसरीकडे काव्या मात्र त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते, पार्थ आणि नंदिनीला. परंतु नंदिनी मात्र आता कोणाचंही काही ऐकून न घेता घर सोडून निघून गेलेली असते आणि जीवापासून कायमची लांब झालेली असते. येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे. इकडे काव्या मात्र तिचे प्रयत्न सुरूच ठेवणार आहे, परंतु आता पार्थ मात्र तिचं काही ऐकून घेईल का? की गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आता पार्थ आणि रम्याचं लग्न होताना आपल्याला बघायला मिळणार आहे, हे येणाऱ्या भागांमध्येच आपण बघणार आहोत. तर दुसरीकडे मात्र आता नंदिनी ही जीवा आणि काव्याला एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे, परंतु आता पार्थ मात्र रम्याशी लग्न करणार का? या चौघांचा घटस्फोट होणार का? हे मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत. तर मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.